पुरुष. पुरुष सुकलेले, पिकलेले, पिचलेले, चेहरे मक्क झालेले, खांदे झुकलेले, डोळे वर्तुळलेले, पोट सुटलेले, काळवंडलेले, जात, धर्म, वंशाच्या चरख्यातून शोषून निघालेले, काळजीवाहू, चिपाड पुरुष. अंधारात कामाला जाणारे आणि अंधार पडल्यावर परतणारे निशाचर पुरुष. कमी वयात वेडप झालेले, म्हातारलेले, सतत खांद्यावर वजनदार बॅग घेऊन फिरणारे अस्वस्थ पुरुष. हाताला खांद्याला पडलेल्या घट्ट्यांचे अप्रूप नसणारे पुरुष. उपाशी असलेले, रात्री उशिरापर्यंत प्रवास करणारे, थकून आल्यावरही पोरांना बागेत नेणारे, आजारी असूनही दवाखान्यात लवकर न जाणारे, वेदना झाली तरीही न सांगणारे, सहनशील अतृप्त जीव पुरुष. रात्रभर लेकरासाठी जागणारे, दिवसा डुलक्या खाणारे, गावी असणाऱ्या बायका पोरांचे फोटो बघून एकटेच गुपचूप आसवे गाळणारे पुरुष. आई-बापाशी बोलताना आवंढा गिळणारे, रोज मुलांना झोपेत सोडून जाणारे आणि कामावरून आल्यावर झोपलेल्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवून उसासे टाकणारे पुरुष. स्वतःच्या स्वप्नांवर नांगर फिरवून भावा-बहिणीचे करिअर उभे करणारे पुरुष. पॅरागॉन चप्पलवर जीवापाड प्रेम करून आयुष्यभर तीच आनंदाने घालणारे, मळकटलेले, फाटलेले कपडे शिवून घालणारे, चड्ड्या, सॉक्स, बनियनची छिद्रे बाहेरच्यांना दिसत नाहीत म्हणून ते फाटेपर्यंत वापरणारे, विरलेली कॉलर आणि पॅन्ट रफू करून घालणारे, आयुष्यभर एकसारखेच बूट वापरणारे पुरुष. पैसे वाचवण्यासाठी आईस्क्रीम आवडत नाही असं सांगून दुसऱ्यांच्या हातातील एक घास खाऊन तल्लफ भागवणारे पुरुष. कामावर जाताना 2 दिवसांचं जेवण एकाच वेळी बांधून नेणारे, रोजच फिकट कपडे घालणारे, रंगहीन पुरुष. बायकोला ओझं नको म्हणून सगळाच भार उचलणारे, स्वतःसाठी कधीही खर्च न करणारे, मात्र आई-बापा पोरांसाठी हात आखडता न घेणारे पुरुष. मिशी ठेवावी लागलेले आणि नोकरी करावी लागलेले, भूक मारण्यासाठी वारंवार चहा पिऊन राबणारे, जगण्याची उमेद गेलेले, मात्र कुटुंबासाठी दिवस ढकलणारे, खेळण्याच्या वयात कामावर जाऊन निबर झालेले, कामाच्या धबडग्यात केसांना कलप करता न आलेले, 40शीतले 3 पाळ्यात प्रोबेशनवर काम करणारे कंत्राटी, अतिश्रमाने मनातून यंत्र बनलेले कामगार पुरुष. गाळ्यांमध्ये कोंबून भरलेले, आळीपाळीने शरीराची मोळी करून झोपणारे, फक्त घर चालावे म्हणून काम करावे लागणारे दुःखी पुरुष. हांजीची अपरिहार्यता स्वीकारून अपमान गिळवून शरीर उरलेले जागतिकीकरणाचे प्रॉडक्ट पुरुष. सुरकुतलेले, शिवलेले, फाटलेले, चिरलेले, विरलेले, झिजलेले, कोमेजलेले, घामेजलेले पुरुष. जीव संपलेले, तगलेले, भोगलेले, दबलेले पुरुष. हे पुरुष बायांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. हे जसे आहेत तसे त्यांना समजून उमजून बाया हातात हात घालून त्यांच्या सोबत आहेत. ही कविता होती लक्ष्मी यादव यांची.